चला कापतो कोथिंबीर थोडी. आता भज्यासोबत मिरच्या खायच्या आहे. छान आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज तर घरी आहे कारण बाहेर चालू आहे पाऊस. आता थोडा उघडला आहे. पाऊस चालूच होता सकाळपासून. बघा मित्रांनो आभाळ कसं आलाय. आता पाऊस उघडला. पाऊस चालूच आहे बारीक थोडा. पाऊस चालू होता तर आई म्हणली गरम गरम भजी करते. तर चला तुम्हाला दाखवत आता. मित्रांनो इथं आईची आलू शिजणं चालू आहे. इकडे भज्याचं पीठ म्हणजे आलू गोंडे करणं चालू आहे. आई आधी म्हणजे भजी करते पण आता आलू होते. आलू गोंडे करायचे आहे. चला आता होऊन दे दाखवतो. घेतलं यांनी कांदा चिरला, पीठ घेतलं. इकडे चालू आहे. कोथिंबीर पण घेतली. आता चला मदत करू लागतो यांना मी. आता कोथिंबीर हे करतो. चला आईला थोडी मदत घेतली मित्रांनो. कोथिंबीर आता घेतो. घेतली प्लेट. चला कापतो कोथिंबीर थोडी. आई म्हणते काय कशाला करतो मदत, पण जरा करू लागतो मदत त्यांना. आई कशी अशी का? थोडीच घेतो पहिली. चिरली आता एवढी कोथिंबीर. आई म्हणे एवढी लागत नाही तर एवढी राहिली. एवढी चिरली. कांदा तर आईनेच केलता. चला मित्रांनो मी चाललो आता पुढं. आई म्हणले तू जास्त बोलायला लागलाय, माझं डोकं दुखायला लागलंय. तर मी चाललो मित्रांनो आता. चला जातो आता पुढे. बसतो घरात. आता आईचा आवाज देणार आहे भजी झाल्यावर. तर चला मित्रांनो मी मागे आलो व आईचे वडे तळणं चालू होते. भज्याचं पीठ आहे आणि ताईने तर चालू आहे मिरच्या हे करणं. मिरच्या कापणं चालू आहे. मस्त आता भज्यासोबत मिरच्या खायच्या आहे. इकडे पण चालू आहे आता वडे करणं. माझ्या पुढचा एक वडा झालेला आहे. चला खातो आता मी मस्त. मित्रांनो ताट घेतला आहे म्हणजे परत. चला इथे तुटतो आता. घेतो वडे ते. मित्रांनो वडा घेतला आहे. आता रसा पण आहे. रसा आहे टाका. खूप तरी आहे मित्रांनो. थोडीच घेतो बस. मित्रांनो चपाती घेतली आहे आणि आलू वडा पण आणि मिरची पण घेतली आहे. चला आता जेवतो. जे पण तयार व्हायला लागले आहे मित्रांनो. चला आता खातोय मित्रांनो. बघू आता कसं लागते. चला खातो कसं लागतो. छान आहे मित्रांनो. खूप भारी झाला आहे. खूप भारी झाले आहे मित्रांनो आलू वडे. चला खातो आता जोरात. आणि भजे पण तयार व्हायला लागले. खूप छान झालं आता जेवण. आई पण बसली आहे. आता आज तर काही काम नाही. आता झालं आता मित्रांनो. पोट भरून जेवण झालं आहे. आता पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो. मित्रांनो आता या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.